So, Balmitra, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. आज आपल्याला शिकायचं आहे diffraction phenomenon. We are learning wave optics, wave nature of light, which is related to visibility. दिसणारा अजून एक बेस्ट क्वालिटी लाईटचे हे दोन फेमस फेनॉमेनॉन आहे, एक इंटरफरन्स आणि एक डिफ्रॅक्शन. आपण इंटरफरन्स स्टडी केलं बिकॉज ऑफ टू स्लिट्स, टू कोहेरंट सोर्सेस. bright dark fringes were getting observed on the screen. Diffraction हा सुद्धा फेनॉमेनॉन आहे. एकाच वेळी इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन दोन्ही होत असतात, फक्त ऑन स्क्रीन ते भेटणं, तो फील घेणं, दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. बघ, लाईटची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? डिफ्रॅक्शन. काय हे डिफ्रॅक्शन? बेंडिंग ऑफ द लाईट रेज नियर एजेस ऑफ ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल म्हणजे काय? अडथळा. अँड एंटरिंग इन टू द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो. लाईटचं ऑब्स्टॅकलला धडकणे आणि बेंड होणे. You will get the feel when I draw the diagrams. When sun is viewed, अच्छा, examples I have written, right? Sun is viewed through fine piece of the cloth, color spectra is observed. तुम्ही जर काही एखादा फाईन क्लॉथ घेतला, आपला साधा पेपर घेतला व्हाईट, आणि सूर्याला त्यातनं पाहिलं, तर व्हॉट विल हॅपन? यू विल गेट अ कलर्ड स्पेक्ट्रा. चल, हा फील नाही आला, मी सिंपल फील देतो. समजा तू बॅटरी टॉर्च हातात घेतली, संपूर्ण अंधार आहे, रात्रीचे 9 वाजले, ओके, आणि काय केलं बेटा? सपोज दिस इज दी व्हाईट बोर्ड. मग काय केलं? यावरती भिंतीवरती मारा, काय नाही, टॉर्च मारला. काय होईल बेटा? टॉर्च मारला, सेंटर एकदम ब्राईटनेस दिसला, आहे की नाही, एकदम गोल ब्राईटनेस, आणि मग तो ब्राईटनेस हळूहळू कमी होता दिसत. जो पॅटर्न बोर्ड वरती दिसेल इज अ डिफ्रॅक्शन. गोल 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 फ्रिंजेस दिसतील. काय काय दिसेल? गोल 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 गोल, त्यांना फ्रिंजेस, आहे की नाही? हा. सो बेटा, next is the luminous border surrounding boundary of the mountain just before sunrise or sunset. डोंगराच्या तिथं द्या, चला, संध्याकाळी किंवा खूप सकाळी. तर सकाळी तर काय आपण उठत नाही, आहे की नाही, आपण एकदम निवांत उठतो, ते पण अलार्म क्लॉकने जीव सोडल्याच्या नंतर आपण उठतो. संध्याकाळी किंवा जस्ट बिफोर सनराईज आणि सनसेटच्या नंतर तुम्हाला येल्लोइश कलरची बॉर्डर दिसेल, आहे की नाही, पर्वतांच्या बॅक साईडला वगैरे दूरवरती. ओके, हा जो इफेक्ट आहे, हा जो इम्पॅक्ट आहे, इज ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कशाचा आहे बेटा? डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर बेटा, आता सम डिफरंट ऑब्झर्वेशन होईल. ओके, आणि डेफिनेशन तशीच ठेवतो मी, बिकॉज वी हॅव टू अंडरस्टँड दिस डेफिनेशन ओनली. ठीक आहे ना? लाईटचं बेंड होणे. मला सांगा बालमित्रांनो, लाईट हॅज अ रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. म्हणजे लाईट ही एका रेषेत चालते. येस ऑर नो? लाईट चालते एका रेषेत. ओके, कारण की तेव्हा स्पीड खतरनाक आहे. लाईटचं वेव्ह नेचर आहे. येस सर, लाईट वेव्ह फॉर्म मध्ये चालते, लाखो करोडो वेव्ह सेकंदाला, तेवढी जबरदस्त फ्रिक्वेन्सी आहे. हा सगळा फील्ड यू आर हॅव्हिंग, बट वी हॅव टू टेक द फील ऑफ दिस डेफिनेशन ऍक्च्युअली. ओके, वी हॅव टू अंडरस्टँड दिस डेफिनेशन. ठीक आहे ना बेटा? बेंडिंग of obstacle and entering into the region of geometrical shadow. चलो, लेट्स इमॅजिन की बेटा माझ्याकडे सपोज हा एक सोर्स आहे, टोचक पेंटिंग, ठीक आहे, आणि मी काय केलं, इथे 2 स्लिट्स केल्या, बरं का? सो एवढ्या मोठ्या असतात का? अरे खूप छोट्या आहेत, पण आपण ते केल्या आपल्याला अंडरस्टँडिंग साठी. तर बेटा, हा सोर्स आहे, हजारो करोडो रेज पाठवत, 2 स्लिट्स केल्या बेटा. येस पण आहे, येस टू. ठीक आहे, खूप छोट्या असतात पण आपण मोठे केलं तुम्हाला फील देण्याकरता. तर बेटा, व्हॉट इज आवर एक्सपेक्टेशन? लाईट मूव्स सरळ, अरे सोनो, टिंग टिंग. ओके, व्हॉट इज आवर एक्सपेक्टेशन? लाईटने सरळ जायला पाहिजे. व्हॉट इज आवर एक्सपेक्टेशन बेटा? लाईटने सरळ जायला पाहिजे, आणि इथं सगळं काय भेटलं पाहिजे आपल्याला? हिअर वी मस्ट गेट अ डार्क शॅडो रिजन. ओके, इथे काय भेटली पाहिजे बेटा? एवढ्या पार्ट मध्ये डार्क शॅडो. बेटा, व्हॉट इज रियालिटी? रियालिटी इज नॉट लाईक दिस. मला सांगा, इज एव्हरी वन ऑफ यू ऍग्री विथ मी ऑर नॉट इफ आय ड्रॉ डायग्राम लाईक दिस? बेटा, रेज विल कम, बरं का? हा सोर्स आहे, ओके, हजारो करोडो रेज विल ट्रॅव्हल, आणि बेटा रेज इथे पोहोचल्याच्या नंतर स्लिट S1 आणि स्लिट S2. बघा, लक्ष दे, लाईट सरळ तर निश्चितपणे जाते. येस सर, वी आर ऍग्री, बट ती बेंड पण होते.
हे बघ इथून सुद्धा बेंड पण होते. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हे बघ अशी तर जातेच सर, काही अडचणच नाही. बट फ्रॉम हिअर इट बेंड्स. असं होत नाही. असं थोडी होईल की 2 होल तुम्ही केले आणि लाईट एकदम सरळ पास होते. नाही होत, नाही होत. लाईट बेंड होते. लाईट ह्या कॉर्नर्स पासून काय बेटा टिचिक बेंड झाली. इथून बघ टिचिक बेंड झाली. इथं तर गेली. खाली तर शॅडोच आहे, वरती तर शॅडोच आहे, त्यात काही विषयच नाही. आर यू अंडरस्टँडिंग? बट इथनं बेंड झाली आणि बेटा इथे भेटला सेंट्रल ब्राईट रिजन. काय भेटला? सेंट्रल ब्राईट रिजन. आर गेटिंग? हा एवढा इथे सेंट्रल ब्राईट आहे. गेटिंग? मग पुढे बाकी डार्क ब्राईट डार्क ब्राईट. अरे आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे. सो काय झालं, सेंटर पर्यंत लाईट गेला. क्लिअर आहे? सो दिस वॉज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. गेटिंग बेटा? चला आता सेकंड बघ, लक्ष दे. दिस वॉज द रियालिटी. हा बेटा आता मला सांग, सपोज लेट्स टेक वन अनदर एक्सपेरिमेंट. समजा एक पॉइंट सोर्स आहे बरं. समजा हा एक ओपेक ऑब्जेक्ट आहे बेटा. हा एक ओपेक ऑब्जेक्ट आहे. ओपेक म्हणजे काय रे? अपारदर्शक. ओपेक म्हणजे काय बेटा? अपारदर्शक ऑब्जेक्ट. ओके, दगडासारखा, एखाद्या रॉड सारखा. ठीक आहे. आणि त्याचा एखादा लाईटचा सोर्स आहे. ठीक आहे, पॉइंट सोर्स घे, लाईटचा सोर्स घे आणि बेटा इथे स्क्रीन आहे. ओके बच्चा, आता मला सांग व्हॉट विल हॅपन? रेज विल गो स्ट्रेट. असं थोडी होतं. हे बघ ना, पॉइंट सोर्स मधनं हजारो रेज जाणार आहे. बट बेटा धडकल्याच्या नंतर, हे रेज धडकल्याच्या नंतर पुढे जाताना इफ यू ऑब्झर्व हे बेटा इथनं ते होतं टिंग. अरे आर यू अंडरस्टँडिंग? दिस इज समथिंग हॅपनिंग. धडकल्याच्या नंतर ते इथनं बेंड होतात आणि खाली पण जातात. अरे गेटिंग? आणि मग इथे आपल्याला ब्राईट डार्क याच्या फ्रिंजेस भेटतात, जे पुढे तुम्हाला फील येईल. ओके, आर यू अंडरस्टँडिंग? त्या फ्रिंजेस भेटतील. गेटिंग? वन अनदर ऑब्झर्वेशन. इथे तुम्हाला 100% फील येईल सगळ्यांना, जो मी टॉर्च वाला एक्सपेरिमेंट तुम्हाला आता सांगितला होता. ठीक आहे, इथे मात्र 100% यू विल से सर यस वी आर ऍग्री विथ दिस. की बेटा सपोज हा एक पॉइंट सोर्स आहे किंवा एखादा लाईट बल्ब लाईट दॅट, काय घ्यायचं ते घे. ठीक आहे. आणि बेटा त्याच्या समोर काय कर, आपण एखादा पेपर घे आणि त्याला असं होल कर. ओके, एखादा होल कर आणि तो पुढे स्क्रीन घे. ओके ओके, दिस इज स्क्रीन. ओके बच्चा, हे काय आहे? अपर्चर. फिजिक्स मध्ये व्हॉट इज अपर्चर बेटा? अपर्चर म्हणजे स्मॉल होल. ओके, पुढे आपण टेलिस्कोप वगैरे वगैरे बघणार आहे आपण. ठीक आहे ना? तर लक्ष दे बेटा, अपर्चर इज अ स्मॉल होल. आणि हा काय लेटेस्ट पॉइंट सोर्स. ओके, लाईटचा पॉइंट सोर्स. अर्थात सगळ्या गोष्टी मायक्रोस्कोपिक लेवलला असतात. दॅट्स व्हाय आय हॅव रिटन पॉइंट सोर्स. बेटा सांग आपलं एक्सपेक्टेशन काय असणार आहे? हे बघ, हजारो करोडो रेज इथनं निघतील. बेटा निघालेले जे रेज आहे माझे, हे बघ त्याचे इथनं एका स्ट्रेट रे जाऊन स्क्रीन वरती पडतील. नीट लक्ष थोडा फ्री आहे. हे बघ, एक हे लाईट पेपर आहे, त्या पेपर तुम्ही होल केलं आणि इकडनं टॉर्च मारला. तर बेटा टॉर्च मारल्याच्या नंतर पुढे स्क्रीन आहे. असं जास्त होल इथे दिसतं का तुम्हाला? नाही ना. व्हॉट हॅपन्स? लाईट बेंडिंग ऑफ लाईट रेस नियर द एजेस ऑफ द ऑब्स्टॅकल. बघ इथून काय लाईट बेंड होईल. टिंग. अरे आर गेटिंग? आणि तुम्हाला अख्खा पॅटर्न हा असा दिसतोय. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हा असा जिथे इथं हा आतमध्ये सेंट्रल ब्राईट इथे खूप खूप जास्त. बघ ना, तुम्ही टॉर्च मारता तर खूप जास्त फोकस इथे दिसेल, खूप जास्त व्हाईट इथे दिसेल आणि तो व्हाईटनेस हळूहळू हळूहळू कमी होईल. अरे आर यू अंडरस्टँडिंग? डिफ्रॅक्शन फ्रिंजेस. काय म्हणतात त्यांना? डिफ्रॅक्शन फ्रिंजेस. ओके, नाउ आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट एव्हरीबडी हॅज गॉट द फील. इथनं हे सेंटर बाईट निश्चित आहे. ओके, आतमध्ये सेंट्रल ब्राईट जरूर आहे. ओके, आणि तो ब्राईटनेस हळूहळू कमी होतो. कमी होतो का नाही? भिंतीवरती लाईट मार, सगळा अंधार कर, भिंतीवरती लाईट मार. व्हॉट हॅपन्स? इथे एकदम ब्राईट राहील आणि तो ब्राईटनेस हळूहळू कमी होईल आणि नंतर बाकी सगळा अंधार राहील.
Or is that clear with you? Take the screenshot. चलो? Yes, everybody has got the thing. आणि आता महत्त्वाचा मुद्दा, सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन किंवा फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. ओके, सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन, एका स्लिट मधलं डिफ्रॅक्शन. Single slit diffraction. It was found by the scientist Fraunhofer. So याला Fraunhofer's diffraction असे बोलतात. कोणाचं हे? Fraunhofer's सिंगल स्लिट. एकाच स्लिट मध्ये. तिकडे काय होतं? दोन स्लिट होते इंटरफरन्स मध्ये. इथं एकच स्लिट आहे. आणि what happens on the screen? Let's come and see. बेटा एखादा पॉइंट सोर्स आहे लाइक दिस, ओके, पॉइंट सोर्स आहे जो हजारो करोडो रेज सोडणार आहे. आणि पुढे काय केलं बेटा? एक सिंगल स्लिट घेतली. बघा, एक सिंगल स्लिट घेतली. तर बेटा इथं स्क्रीन आहे, राईट? हियर यू हॅव अ स्क्रीन, ओके, अँड हियर स्लिट. बेटा ह्या स्लिटची जी विड्थ आहे ती ए. तिकडं दोन स्लिट्स होत्या, टचुक, दोघांच्या मधला डिस्टन्स छोटा डी. इथे एकच स्लिट आहे. आय रिपीट, तिकडे टचुक दोन स्लिट केले होते, दोन होल केले होते, त्यांच्यामधला डिस्टन्स डी. इथे एकच स्लिट आहे जिची विड्थ ए. अरे आर यू अंडरस्टँडिंग बच्चा? ए इज स्लिट विड्थ, ए इज द स्लिट विड्थ. क्लियर आहे? ठीक. बेटा बघा, हजारो रेज आता इथनं जातील, है की नाही? लाईटच्या रेज जातील आणि गेल्यानंतर धडकल्यानंतर सरळ जातीलच. येस सर, बट त्याची पेन होते. अरे बेटा, आर यू एबल टू अंडरस्टँड? रेज हजारो जातील. बघ, हा गेला, हा पण गेला, हा पण गेला. बेटा हजारो रेज गेले, येस सर, बट बेंड पण झाले. आणि बच्चा बेंड झाल्यामुळे हियर वी गेट सेंट्रल ब्राइट. हियर वी गेट, व्हॉट डू वी गेट बच्चा? सेंट्रल ब्राइट. आणि मग नीट लक्ष द्या, सेंट्रल ब्राइट. तर मग सर ब्राइट डार्क, ब्राइट डार्क. येस सर, वी गेट द पॅटर्न, वी गेट द फ्रिंजेस. आता खरा केस सुरू झाला. तर बेटा हियर विल बी अ फर्स्ट डार्क अँड हियर विल बी फर्स्ट डार्क. कारण एवढा सेंट्रल ब्राइट आहे. सेंट्रल ब्राइट एक का सगळ्यात हिरो. गेटिंग? सेंट्रल ब्राइट. आणि मग हळूहळू डार्कनेस कमी होते. तर बेटा याच्यानंतर मग तुम्हाला भेटतो फर्स्ट ब्राइट, याच्यानंतर भेटतो फर्स्ट ब्राइट, नंतर पुन्हा सेकंड डार्क. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हा खेळ पुढे चालत राहतो. ओके, 16:1. ही जर का 16 असेल, ही इंटेन्सिटी 16 असेल, तर नंतर इंटेन्सिटी तर नंतर डिस्कशन करू आपण. पण या टाइपचा पॅटर्न तुम्हाला भेटतो. हा माझा सांगण्याचा मुद्दा होता. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? ठीक. मग बेटा तुझं सेंट्रल ब्राइट आहे. सारी अंग्रेजी प्रॉपर्ली फील नहीं आ रहा. हाँ, तो फिर सर नॉर्मल थोड़ा सा डिस्कशन करा के बच्चों को ट्रैक पे लाना पड़ेगा ना ससुराल. सगळ्यांनी मला आधी सांगा, फिजिक्स सगळं गेलं, तुमच्या हातात टॉर्च आहे, अंधार आहे, आपल्याला काय शिकायचं अगोदर त्याच्या अगोदर आपल्याला काय शिकायचं? बेटा आपल्याला शिकायची लाईटची कॅरेक्टरिस्टिक्स. कम ऑन, कॉन्सन्ट्रेट. आपल्याला शिकायचं लाईटची कॅरेक्टरिस्टिक्स. कहना क्या चाहते हो? काय चाललंय गुरुजी तुमचं? तुम्हाला कळतंय? आपल्याला शिकायचंय लाईटची कॅरेक्टरिस्टिक्स. काय लाईटची क्वालिटी, लाईटची कॅरेक्टरिस्टिक्स. आमच्या घरात तर ट्यूबलाईट आहे, सन रे मला दिसतात. बेटा तुला लाईट दिसतो, तुला रे थोडा दिसतो. तुला लाईट दिसतो, रे थोडा दिसतो तुला. हा, मायक्रोस्कोपिक लेवलची गोष्ट झाली. यू आर सीइंग द एव्हरेज इफेक्ट. ओके, ज्याला कळत नसेल त्याने अगोदर हे घ्या. वी आर सीइंग एव्हरेज इफेक्ट. एक एव्हरेज इफेक्ट पाहतोय आपण. मी कार केली सर ओव्हर हिअर अँड मोबाईल स्क्रीन अँड एव्हरीथिंग. यू आर सीइंग द एव्हरेज इफेक्ट ऑफ लाईट. बट वी हॅव टू स्टडी इंटरनल क्वालिटी ऑफ लाईट. आतली क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स, मायक्रोस्कोपिक लेवल जाऊन कॅरेक्टरिस्टिक्स काय लाईटची सांगा मला. एखादा पेपर आहे, फाईन पेपर घेतला, तो बाल मित्रांनो, एक फाईन पेपर घेतला तुम्ही, साधी गोष्ट आहे राव. कोणता पेपर? तुम्ही लस्सी घ्यायला जा आपल्या लल्लनकडे.
सर आता हे दिवस लस्सीची थोडी लस्सी पार्सल आणल्याच्या नंतर लस्सीवरती तो एक पेपर लावतो बघ, व्हाईट पेपर, आणि मग त्या रबर लावून देतो. ठीक आहे. सो बेटा तो जो व्हाईट पेपर आहे, तो जो सिंपल पेपर आहे, टिश्यू पेपर नाही रे, टिश्यू पेपर नाही, तो जो पेपर आहे त्याचं नाव मला तर काय माहिती. ओके. पण तो जो एक पातळ पेपर आहे त्यातनं तुम्ही सूर्याकडे पाहिलं, असं पाहिलं तर मग त्याला धमक लागते सूर्याकडे पाहायला. सूर्य कानाखाली मारणार नाही, पण त्यापेक्षा जबरदस्त रेस सोडील. ठीक आहे. सूर्याकडे तुम्ही त्या पेपर मधून पाहिलं तर मला सांग, तुला झोप एक पॅटर्न दिसतो का नाही राव? इमॅजिन एवढं तर तुम्ही कधी पण केलं असेल लहानपणी, आहे का नाही? सो बेटा सेंटरला ब्राईट, आणि हा ब्राईटनेस हळूहळू डिक्रीज होतो, असं त्या पेपरवर दिसतं का राव? अरे येस ऑर नो? हा. फायनली वी हॅव गॉट द फील. आपल्याला काय शिकायचं हे कळलं. टॉर्च जर का मारला तर त्याच्या फ्रिंजेस दिसतील, सेंटरला एकदम ब्राईट, नंतर हळूहळू डिक्रीज होईल, आहे की नाही? बाकीचे सगळं डार्कनेस राहील. सो ती कॅरेक्टरिस्टिक्स मायक्रोस्कोपिक लेवलला जाऊन आपल्याला ती स्टडी करायची. आपल्याला नाही द्यायचं मायक्रोस्कोपिक लेवलला, फिजिसिस्ट लोकांनी जे केलंय ते स्टडी करायचं, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो बच्चा सेंटरला जो ब्राईट राहतो, ओके, एवढा ब्राईट आहे. मग आता बघ, हा पहिला डार्क आणि हा पहिला डार्क. अरे बाबा, हे बघ, आतमध्ये सगळा ब्राईट रिजन आहे बरं का. मग हे काय झालं, हे सराउंडिंग डार्क, नंतर पुन्हा बघ समवॉट ब्राईटनेस, बघा ती हळू डिक्रीज होईल. हे बघ डार्क, ह्या अशा फ्रिंजेस भेटतील आपल्याला. आर गेटिंग सर्क्युलर फ्रिंजेस. फक्त इथे काय, मी असं एका रेषेत घेतोय ते. ठीक आहे ना? स्वच्छ. हा, तर तो पहिला डार्क, दुसरा पहिला ब्राईट. आता बघ, हा सेंट्रल ब्राईट ना, म्हणून पहिल्या डार्कच्या नंतर जो येईल तो पहिला ब्राईट, त्याच्यानंतर जो येईल तो दुसरा डार्क. सर जी यहाँ पे दिखाना चाहिए हा सेकंड डार्क, हा सेकंड डार्क, हा खेळ चालतच राहील. फक्त सेंट्रल ब्राईटच्या नंतर पहिला ब्राईट जो कधी येतो, पहिला डार्क दोघांच्या मध्ये सेंट्रल ब्राईट, नंतर डार्क. बस ही सवय करून चालेल. आता आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं की पहिला डार्क नेमकं कुठं असेल. ओके, मी म्हणतो फर्स्ट डार्क फ्रिंज, पहिली डार्क फ्रिंज नेमकं कुठं असेल. तर बेटा आता लक्ष दे, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन ठेव, मी थोडी प्रॉपर डायग्राम आता करतो. ओके, हे बघा आता मी हे पुसतो. आपल्याला एक गोष्ट काय की लाईट बेंड होते, हे फील्ड वगैरे सगळा घेतला आपण, आणि आता जशी आपण इंटरफरन्स मध्ये डायग्राम काढायचो तशी इथं काढतो. फक्त इथं एक स्लिट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके बच्चा, हे बघ स्लिट थोडी मोठी दाखवतो, राईट, असं. आणि बेटा आपण काय केलं होतं बघ, हे बघा, हा पॉईंट पी असायचा बरं का, आणि जनरल पॉईंट क्यू. समजतं ना मी काय बोलत होते? हे बघ, हा फर्स्ट डार्क आणि हा सेंटर ब्राईट आहे, हे मी सांगत होतो. गेटिंग? तर बेटा हा जो फर्स्ट डार्क आहे दॅट वॉज ऍट एनी पॉईंट जनरल क्यू, असं घ्यायचो की नाही आपण क्यू. तर इथे काय आला बेटा, फर्स्ट डार्क. हे तर काढायचं ना आपल्याला. हा जो बेटा पॉईंट क्यू आहे, जनरल पॉईंट क्यू, इथे पहिला डार्क येतोय ना, फर्स्ट डार्क फ्रिंज कुठे येते ती मला काढायची, ऍट एनी जनरल पॉईंट क्यू. आणि हा काय बेटा, सेंट्रल ब्राईट. क्लिअर आहे? सेंट्रल ब्राईट रिजन हा. ओके, बरं बेटा स्लिटची विड्थ काय रे, ए. गेटिंग? चल, ठीक आहे ना, स्लिटची विड्थ ए. ठीक आहे सर, शुरू किया जाए. हे बघ, पहिला डार्क. आता बघ ना, पी पासून कुठे, हा एक क्वेश्चन आहे नाही का. माझा तो पहिला डार्क देण्याची पद्धत आहे. आता माझ्याकडे सगळ्यांनी नीट आहे का, हा जो डिफ्रॅक्शन मला फेनॉमेनॉन आपण शिकतोय आणि न्यूमरिकल सोडवताना इथे अँग्युलर इज मोर पॉप्युलर. आय रिपीट, इथं अँग्युलर वाल्या गोष्टी आर मोर पॉप्युलर. तिकडे काय होत्या, एका रेषेत वाल्या गोष्टी वर पॉप्युलर. गेटिंग? इथे काय पॉप्युलर बच्चा, अँग्युलर. इथे थीटा ज्यादा व्हॅल्यू. आता हा जो जनरल पॉईंट क्यू आहे, इथला काय आणि इथला काय, बघ इथून वरती काय झाली, आपण वरची केस घेऊ, दोघांचा अर्थ एकच असतो. बाळा ऐकता, मला दोन गोष्टी इंटरेस्टेड आहे, हा थीटा आणि हे पण काढून देतो मी तसं. हे अँग्युलर आणि हे लिनियर, दोन्ही करू आपण. आता खेळ सुरू झाला. तर बेटा लक्ष दे, सेंटर पासून ठीक आहे ना बेटा, दिस इज नथिंग बट द अँगल यु नो थीटा. ऍग्री? येस सर. तर बाळा हे बघ, स्लिटचा हा टॉप आणि स्लिटचा हा बॉटम,
अर्थात दोघांच्याही मधून रेज जाणार आहे बेटा, येस नो? दोघांच्याही मधून रेज जाणार आहे, हजारो करोडो, येस सर. तर बेटा ह्या दोन रेज मधला मी असं म्हणू का स्लिट ए बी, स्लिटला नाव दे मग ए बी. हे बघ स्लिट इज ए बी की बच्चा जिची विड्थ है ए. ओके, स्लिट स्लिट इज ए बी, जिची विड्थ ए. तर बेटा बघ लक्ष दे, इथून एक गेलं, इथून एक वगैरे ठीक. आता आहे स्लिटची विड्थ आहे. तर पहिला डार्क फ्रिंज नेमकं कुठं होईल बेटा? दोघांमध्ये काहीतरी पाथ डिफरन्स असणारच, तिथं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बघा परपेंडिक्युलर टाकला, हा जो बाल मित्रांनो पाथ डिफरन्स आहे डेल्टा एक्स. आता हे डिस्टन्स ए पहिले डी असायचं बरं का. बरं हा अँगल थीटा, हा अँगल थीटा. तर नाही कळालं हा थीटा कसा आला. हे बघ मला सांग, ही स्लिट आहे बरोबर का नाही? ठीक आहे, हा रे चालला इथून, हा रे इथून चालला, तुम्ही इथं परपेंडिक्युलर ड्रॉप केला राईट. अजून मोठी डायग्राम दाखवतो. हा रे इथून गेला आणि हा रे इथं पोहोचला. मला सांग तू परपेंडिक्युलर ड्रॉप केला, ऍग्री? बेटा हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा, ऍग्री? हा अँगल थीटा आहे. तर हा थीटा कसा हेच तुला सांगायचं ना. मला सांग हा 90 आहे तर बेटा हा 90, ऍग्री? बरं मला सांग हा 90, हा 90 बरं का. कुठे गेला? येस येस, हा थीटा नीट आहे, हा थीटा राईट. बरं मग तिथं बघ हा 90 झालं. आता हा 90 मायनस थीटा, इट हॅज बिकम थीटा. आर यू अंडरस्टँडिंग? एकदम किरकोळ गोष्ट आहे, ही आपण तिथेही पाहिली होती इथं. आता लक्षात हे बघ हा अँगल 90 झालं, हे बघ हा अँगल थीटा आहे, दिस हॅज बिकम थीटा. क्लिअर आहे? ओके. बरं आता बेटा मला सांग राईट अँगल ट्रायंगल थीटाच्या समोरची साईड यु नो साइन थीटा, हायपो आहे पुन्हा हायपो कोण आहे बघा ए साइन थीटा, विषय संपला. आता परत याच्यात प्रश्न आहे तुला सर डेल्टा एक्स कसा आला, मी ती ट्रिक 1000 वेळा सांगितलं. राईट अँगल ट्रायंगल थीटाच्या समोर साइन थीटा, गुणिले हे करायचं, विषय संपला. डेल्टा एक्स हॅज बिकम ए साइन थीटा. क्लिअर आहे? आता पहिली डार्क फ्रिंज कुठे येईल? आय विल राईट द स्टेटमेंट फर्स्ट. फर्स्ट डार्क फ्रिंज साठी बेटा path difference is 1 lambda. So नाही का ही काय पद्धत आहे? How can we understand that it is 1 lambda? तिकडे तर n लॅम्बडा असायचा, 1 लॅम्बडा. इंटरफरन्स मध्ये काय असायचं? 1 लॅम्बडा असेल तर ब्राईट फ्रिंजेस भेटायच्या ज्या इक्वल इंटेन्सिटीच्या असायच्या. इथं खेळ वेगळा आहे, कॉन्सन्ट्रेट कर. इथं उलट केलं, पाथ डिफरन्स इज 1 लॅम्बडा पहिल्या डार्क फ्रिंज साठी. अर्थ काय बच्चा? पाथ डिफरन्स काय हे बघ ना, BQ minus AQ. BQ minus AQ has to be 1 lambda. Getting? तू फक्त समजून घे, यू विल डेफिनेटली अंडरस्टँड. थोडं डोक्याला त्रास होणार आहे आज. हे बघ जो ए साइन थीटा आहे, अरे सर नो बच्चा, ए साइन थीटा इज लॅम्बडा. आर यू अंडरस्टँडिंग? कसा? आय विल एक्सप्लेन. हे बघ आय विल से प्रूफ. प्रूफ बेटा आपण कन्सिडर करू की या स्लिट मध्ये नीट आहे डिफ्रॅक्शन होतंय कशामुळे? एकाच स्लिट मुळे. एकच स्लिट आहे, हजारो करोडो पॉइंट्स विल बिकम सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. रेकॉर्डेड लेक्चर कुठेतरी लिहून घे की बेटा एक स्लिट आहे, हजारो पॉइंट्स आहेत त्यामध्ये, हजारो पॉइंट्स विल बिकम सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, करोडो पॉइंट्स विल बिकम सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सो बच्चा मी थोडंसं मोठं घेतलं. एक वेव इथून झाली आणि एक वेव इथून झाली, टॉप आणि बॉटम. मी म्हणतो 1 आणि 100. अजून करू आपण 100 सोर्स आहेत, पॉइंट सोर्स आहेत. किती आहेत? 100. तर बेटा 100 सोर्सेस आहेत. ऐका ना, आपण तरी म्हणून 50. एक 50 घेतला, 50 आहे, एक 50. बघा लक्ष दे, हा जो पाथ डिफरन्स आहे कोणामधला? BQ आणि AQ मधला. हे बघा एवढासा बरं का. तर मी इथं किती सोर्सेस कन्सिडर केले? 100. तर बेटा नीट लक्ष दे, 1 to 100 हे डिस्टन्स जर का 1 लॅम्बडा आहे, नीट लक्ष दे, हे जर का 1 लॅम्बडा आहे तर मग हे डिस्टन्स किती झालं? लॅम्बडा बाय 2. आणि हे किती झालं? लॅम्बडा बाय 2. इज एव्हरीबडी ऍग्री विथ मी? 50% केलं लॅम्बडा बाय 2 आणि हे लॅम्बडा बाय 2. ऍग्री? चा अर्थ बेटा मला सांग, पहिल्या सोर्स मधनं लाईटचा रे चालला,
आणि 50च्या पुढे मी 51 घेतो. नीट आहे बरं का, पहिला आणि 51 हे तरी बघ इथे टेबल करू आपण. थोडासा टेबल केला मी इथे तो डेल्टा एक्स पहिला आणि 100 मी काय बोलतो बच्चा लॅम्बडा. प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. याला डार्क करतोय बघ. 1 आणि 100 1 आणि 100 त्या दोघांच्या मधला डिफरन्स बच्चा किती आहे रे? लॅम्बडा. बरं का, मग मला सांग बेटा 1 आणि 51 1 आणि 51 लॅम्बडा बाय 2 ना सर. नाही समजलं. अरे कसं काय समजलं राव? हा जर का लॅम्बडा तर त्याचं 50% काय लॅम्बडा बाय 2. पहिल्या आणि 100 मध्ये जर का लॅम्बडा असेल तर पहिल्यामध्ये याच्यामध्ये अर्धा होईल ना. 1 आणि 51 मध्ये लॅम्बडा बाय 2 समजा. एकाच्या पुढे बघा 2 आणि पुढे काय घेऊ 52. समजच्या 2 आणि 52 यांच्यामध्ये सुद्धा बघ ना लॅम्बडा बाय 2 असं करत टुचुक 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 खाली 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 येत. मी असं म्हणू का 50 आणि 100 50 आणि 100 यांच्यामध्ये सुद्धा लॅम्बडा बाय 2 राहील. आता माझ्या एका वाक्याकडे लक्ष द्या. मी जे आधीपासून बोलतोय इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन ते बोथ हॅपन ऍट द सेम टाइम. हे दोन्ही खेळ एकाच वेळी होतात. डिफ्रॅक्शन मध्ये यू आर ऑब्झर्विंग की बेटा हजारो रेट चालले त्यापैकी पहिला 51 दुसरा 52 50 100 असा खेळ करत करत जे आपण चाललो बेटा तर हे काय वेव्हज विल ओव्हरलॅप विथ वन अनदर. इथं आता इंटरफरन्स होईल. मग तो दोन प्रकारचा असतो कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह. अगोदर खेळ डिफ्रॅक्शन सुरू झाला एका स्लिट मधून आणि आतमध्ये इंटरफरन्स आहे वेव्हचं. तर मी हे प्रूफ देतोय तुला की बेटा 1 51 2 52 50 100 पाथ डिफरन्स इज लॅम्बडा बाय 2. पाथ डिफरन्स इज लॅम्बडा बाय 2. सोबतच्या लॅम्बडा बाय 2 मध्ये काय व्हायचं आली हे बघ. ज्याला अजूनही कळलं नसेल इंटरफरन्स त्याला सांगते बघ. ही पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह टुचुक 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 दुसरी इथून सुरू झाली ना. सो हा डिफरन्स किती आहे लॅम्बडा बाय 2. अरे सो नो एक अख्खी लॅम्बडा असते हे लॅम्बडा बाय 2. सो काय झालं ट्रफ वरती क्रेस्ट वरती ट्रफ. एकीचा ट्रफ दुसरीचा क्रेस्ट एकीचा क्रेस्ट दुसरीचा ट्रफ. डिस्ट्रक्टिव्ह कोणता डिस्ट्रक्टिव्ह. सो बच्चा these are creating destructive interference. Are you understanding? Destructive interference म्हणजेच काय डार्कनेस. अरे बेटा येस और नो हीच तर डार्कनेस वाली कंडिशन झाली. मग मला सांग 1 51 2 52 असं करत करत हे जर तुम्ही करताय तर फायनली पॉइंट डार्कच भेटणार स्क्रीनवरती. हा डार्क स्क्रीनशॉट घे. आय होप यू आर परफेक्ट विथ दिस फील्ड. झालं. आता सगळ्यांना प्रूफ कळाला. पहिला डार्क पॉइंट आलेला आहे. ओके आणि त्यासाठी 1 लॅम्बडा घेणं गरजेचं होतं. आलं लक्षात? त्याशिवाय आलं नसतं. अर्धे अर्धे करून मग तुम्हाला फील आला की लॅम्बडा बाय 2 ठीक आहे. बरं आता मुद्दा असा बेटा हा झाला फर्स्ट डार्क फ्रिंज जी किती आहे बेटा लॅम्बडा राईट. माझा मला सांग इफ दिस थीटा इज अच्छा इथून काय बेटा बघा इथं पुढं साइन थीटा इज लॅम्बडा बाय. आता तुम्हाला नोट्स असे व्यवस्थित देऊन घ्यावं लागतील नंबर ऑफ स्क्रीनशॉट हिशोबाने. हे बघ साइन थीटा इज लॅम्बडा अपॉन तर कोणासाठी फर्स्ट डार्क साठी बच्चा व्हेन थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. थीटा प्रचंड स्मॉल असेल तर बच्चा sin theta is approximately theta only. So I can write theta पहिली डार्क असल्यामुळे मी म्हणतो बेटा पहिल्या डार्क साठी लॅम्बडा अपॉन थीटा for the first dark is lambda upon. Is everybody agree? Yes sir. बाळा मला सांग मी काढला थीटा अँग्युलर पोझिशन ऑफ फर्स्ट डार्क. काय काढलं बाळा मी अँग्युलर पोझिशन ऑफ फर्स्ट डार्क. थीटा काय अरे बाबा अँग्युलर पोझिशन कुणाची गुरुजी फर्स्ट डार्क अँग्युलर पोझिशन ऑफ फर्स्ट डार्क. मला काढायची लिनियर पोझिशन ऑफ फर्स्ट डार्क फ्रॉम द सेंट्रल राईट पॉइंट. बरं लिनियर कशी काढू बाळा मला सांग. इफ यू लुक ॲट दिस ट्रायंगल सपोज इट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ y. किती डिस्टन्सला y डिस्टन्स बघ ना सेंटर पासून बेटा जी स्टोरी याची ती स्टोरी याची. तू खालच्याकडे लक्ष देऊ इथून वरती y डिस्टन्सला तो आहे. पण बेटा मला सांग दिस डिस्टन्स इज अ d. हे तर तुम्हाला माहिती आहे स्लिट आणि स्क्रीन मधला डिस्टन्स काय d. दिस डिस्टन्स इज व्हेरी मच ग्रेटर दॅन दिस आहे बेटा व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन किंवा दॅट इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन एकच आहे दॅट डिस्टन्स.
इज व्हेरी ग्रेटर दॅन छोटा आहे. तर बच्चा या ट्रायंगल मध्ये बघ हा 90 डिग्री आहे. अरे बेटा ऐसा नो. सो कॅन आय राइट tan थीटा. tan theta is equal to height upon base किंवा opposite upon adjacent जे बोलायचं बोला y upon d. tan theta काय आला बच्चा y upon d. Again theta is very small. अरे बेटा ऐसा नो. Theta is very small. So प्यारे बच्चों tan theta is approximately theta and I can write theta is अच्छा sorry y upon d. कोणासाठी फर्स्ट डार्क साठी. अरे ऐसा नो पहिल्या डार्क साठी मी असंही लिहू शकतो. असंही चालतं तसंही चालतं. हे मायक्रोस्कोपिक लेवलला आहे. ओके ठीक आहे. सो बेटा लक्ष द्या. हा सो या दोघांना इक्वेट करूया. येस सर. सो बच्चा y बाय d आणि लॅम्बडा बाय a. सो y बाय d इज इक्वल टू लॅम्बडा बाय a केला तर y काय भेटेल बेटा फॉर द फर्स्ट डार्क. ओके लॅम्बडा d बाय a. असं तेवढं लक्षात ठेवायचं फक्त कॅपिटल डी ने आपण मल्टिप्लाय करणार आहे. अरे इज दॅट क्लिअर? सो बच्चा y फॉर द फर्स्ट डार्क इज लॅम्बडा डी बाय a. ठीक आहे बेटा. लिनियर पोझिशन फ्रॉम कुठून रे सेंट्रल ब्राइट किंवा पी. इज दॅट ओके विथ यू? एकदा स्क्रीनशॉट घे. हे कोणासाठी झालं बेटा पहिल्या डार्क साठी. चला आता खेळ घेऊया पटकन दुसऱ्या डार्क साठी. थोडं कॉन्सन्ट्रेशन वाढवा आणि पटकन आपण दुसरा डार्क वाढवू. क्लिअर करू. ठीक आहे ना. चला हे पुस्तक मी याची गरज नाही. तर बेटा जो दुसरा डार्क आहे जो सेकंड डार्क आहे त्याची स्टोरी कशी असेल हे सगळं पुस्तक. ठीक आहे बेटा. आता मला सांग मला जर का दुसरा डार्क पाहिजे बघ हा फर्स्ट डार्क त्याच्यानंतर काय येणार बेटा फर्स्ट ब्राइट त्याच्यानंतर सेकंड डार्क. सेम स्टोरी इथे फर्स्ट ब्राइट नंतर काय येईल सेकंड डार्क. आता स्टोरी सेकंड डार्क साठी चालू आहे. तर बेटा सेकंड डार्क साठी जसं मी अगोदर 1 लॅम्बडा घेतला तर मला काय करावं लागेल बेटा 2 लॅम्बडा घ्यावं लागेल. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हा कशामुळे लॅम्बडा बाय 2 वाला फील पुन्हा देतो 2 लॅम्बडा. ओके सो बच्चा एकदा फील देतो नंतर पुन्हा पुढे कंटिन्यू करूया. हे बघ पहिला डार्क घेतला 1 लॅम्बडा. दुसऱ्या डार्क साठी 2 लॅम्बडा घ्यावं लागेल. का तर बेटा हे बघ समजा 1 to 100 पॉइंट सोर्सेस आते हैं. ठीक है. सो हियर इज सपोज 50. ओके 50 बरं का इथं काय घेतो मी 25 इथे किती 75. ओके चतकोर 4 तुकडे केले मी. ठीक आहे बेटा लक्ष दे. आता परत इथे एक टेबल करतो. बेटा मला सांग हा डेल्टा एक्स बरं का फर्स्ट आणि 100 किती घेतला रे बेटा आपण 2 लॅम्बडा. किती घेतला बेटा 2 लॅम्बडा घेतला म्हणजे घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय तो आन्सर येणार नाही. थोडी रिव्हर्स प्रोसेस आहे 2 लॅम्बडा. तर बच्चा मला सांग बघा आता आपण 2 सेक्शन्स घेऊ की बच्चा हा 2 लॅम्बडा आहे राईट. मग आता मी इथं एक काम करू हा पहिला 1 वाला हा 100. ओके बेटा आता मला सांग 50% इथं 50 घेऊ आपण. ओके इथं 25 आणि बघा इथं 75. ओके सो बच्चा मला सांग हा डिस्टन्स जर का 2 लॅम्बडा आहे बरं का तुम्ही हे किती झालं रे 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा. क्लिअर आहे. हे जर का 2 लॅम्बडा तर बेटा पुन्हा मगाची सारखी स्टोरी आली ना. हे बघ ना हे लॅम्बडा बाय 2 आणि हे लॅम्बडा बाय 2. इज दॅट ओके विथ यू? सो बेटा हे बघ ना हा जो पहिला आहे आणि कितवा घेऊ आपण 26वा घेऊ. 25 तुकडे ना हे 25 वेगळे ते 25 वेगळे. सो इकडचा पहिला आणि इकडचा 26. चला इकडचा दुसरा. अच्छा किती लॅम्बडा बाय 2 म्हणजे किती बेटा एक मिनिट हे डिस्टन्स लॅम्बडा तर हे लॅम्बडा बाय 2. इज दिस क्लिअर विथ एव्हरीवन? आय रिपीट हे अख्खं 2 लॅम्बडा हे एवढं लॅम्बडाचा अर्धा आहे बेटा. लॅम्बडाचा अर्धा आहे सेम बघा सर 1 आणि 26
लॅम्बडा बाय 2. ओके, आता बघ पुन्हा 2 आणि 27 25 तुकडे, इकडचे 25 तिकडचे 25, इकडच्या 25 मधला पहिला तिकडचा पहिला 26, इकडचा दुसरा 2 तिकडचा दुसरा 27 लॅम्बडा बाय 2. टू करत करत बेटा कुठपर्यंत येईल हा खेळ? हा खेळ येईल मेरे ख्याल से 25 आणि 50, 25 आणि 50 वन्स अगेन लॅम्बडा बाय 2. आणि बालमित्रांनो मला तुम्ही सांगा, हे बघ इथं मी बुक केलं तर बेटा व्हॉट विल हॅपन, इथनं निघणारे वेव्हजला कॅन्सल आउट करतायत. हाच तर विषय आहे ना, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय बेटा? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. व्हॉट इज दिस इम्प्लाइंग? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मला सांगा असाच खेळ त्या खालच्यामध्ये पण होईल ना बेटा? खाली बघ इथनं 51 बरं का. आता बघ 50 ते 75 एक सेट आणि 76 ते 100 एक सेट. चला पहिला 50 ते 75 मधला पहिला 51 बरं का, आणि 76 पासून 100 पर्यंत एक सेट आहे. सो तिकडचा पहिला 76. मला सांग 50 ते 75 मधला दुसरा 52. बर 76 आणि 100 मधला दुसरा, सुरुवात 76 पासून ना पुढचा 77. विषय तोच आहे ना, लॅम्बडा बाय 2 टुचुक कुठपर्यंत 50 75 मधला शेवटचा 75 आणि 76 100 मधला शेवटचा 100. सुरुवातच्या 76 किती 75 आणि यांचा शेवटचा 100. किती बेटा? लॅम्बडा बाय 2 टुचुक लॅम्बडा बाय 2. सो वन्स अगेन ह्या वेव्हजला कॅन्सल आउट करतायत. सो वन्स अगेन डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. गेटिंग? सो डिस्ट्रक्टिव्ह एकामेकाला डिस्क्या सगळ्या उडून टाकतायत. सो फायनली मॅट्रिक्स ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. क्लियर आहे? स्क्रीनशॉट. आय एम व्हेरी शुअर यू हॅव गॉट द फील्ड. चला मग आता बेटा पोझिशन ऑफ लाईक अँग्युलर आणि लिनियर. एका रेषेत सोबतच्या ए साइन थिटा जर का 2 लॅम्बडा आहे तर बाळ मला सांग, यू नो आय कॅन राईट साइन थिटा इज 2 लॅम्बडा अपॉन ए, है की नाही? म्हणजे थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2 लॅम्बडा. अच्छा अप्रॉक्सिमेट जाऊ, थिटा इज इक्वल टू 2 लॅम्बडा अपॉन ए. कोणासाठी? सेकंड आर्क साठी. अरे सो नो, थिटा इज व्हेरी स्मॉल. हे काही परत लिहायची गरज नाही. लिनियर पोझिशन विचारली की डायरेक्ट डी ने मल्टिप्लाय करायचं. अरे आर यू अंडरस्टँडिंग? So y for the second arc is 2 lambda b by a. इथपर्यंत कोणाला काही आपत्ती? कारण की tan थीटा काय असणार आहे बेटा? y. आता अर्थात ही डायग्राम साठी मी आता हे पुसतो बरं. फर्स्ट राईट y तर हे होईल ना बेटा? y तर हे होईल ना तुमचं, है की नाही? सेकंड आर्क पर्यंत हे y. ओके, अँड यू नो डायग्राम सुद्धा चेंज होईल. सो मी काही फार किडे नाही करतो इथं, फार वेळ जाईल आपला. अरे आर यू अंडरस्टँडिंग? इथं तुम्हाला माहिती आहे ना, tan थीटा विल बिकम दॅट हाईट अपॉन बेस. अरे आर यू अंडरस्टँडिंग? अँड फ्रॉम हियर आय कॅन से थीटा फॉर द सेकंड आर्क ओके विल बिकम y अपॉन d. त्या दोघांना मॅच करा, है की नाही? मग काय भेटतं बेटा मला? y फॉर द सेकंड आर्क. अरे बोल ना, या दोघांना मॅच कर ना. y हा d फक्त गुणिले होईल ना, 2 लॅम्बडा d बाय a. गेटिंग? ठीक. आता इन दिस वे बेटा मी आता जनरल लिहितो. ओके, आय एम व्हेरी सॉरी. हा सेकंड आर्क आहे बेटा, सेकंड आर्क फ्रिंज व्हेरी सॉरी. हा दॅट्स व्हाय यू हॅव टू वॉच द कंप्लीट लेक्चर क्लिअरली. सेकंड आर्कचं सिस्टम आहे. पहिला आला लॅम्बडा अपॉन ए, दुसरा आला 2 लॅम्बडा अपॉन ए, तिसरा काही 3 लॅम्बडा अपॉन ए, पुढचा काही 4 लॅम्बडा अपॉन ए, 5 लॅम्बडा अपॉन ए, 6 लॅम्बडा अपॉन ए, n लॅम्बडा अपॉन ए. आर यू अंडरस्टँडिंग? सो इन दिस वे हे सगळं करत करत यंग डार्क फ्रिंज. किती बेटा? यंग डार्क फ्रिंज साठी काय लिहिणार तुम्ही? हे बघ, थीटा फॉर द फर्स्ट डार्क तुम्ही लिहिला बेटा लॅम्बडा अपॉन ए. थीटा फॉर द सेकंड आर्क काय लिहिला बेटा तुम्ही? 2 लॅम्बडा अपॉन ए. गेटिंग? असं करत
theta for nth arc, theta for nth arc is n lambda upon a. Are you understanding? N is starting from 0, 1, where n is starting from 1, 2, 3. ठीक आहे झालं. अँग्युलर पोझिशन. अच्छा, लिनियर ही अँग्युलर झाली ना बच्चा, लक्षात ठेवायचं आपल्याला हे अँग्युलर. बरं, लिनियर विचारलं तर काय करशील तू? y फॉर nth आर्क रूपात व्यवस्थित लिहिले, फक्त कॅपिटल डी ने गुणायचं लक्षात ठेवा. n लॅम्बडा डी बाय ए. खूप कमी क्वेश्चन्स लिनियर वरती येतात, लय टेन्शन घेऊ नको. ही काय झाली बच्चा? लिनियर पोझिशन. ही काय झाली? लिनियर पोझिशन. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग? आता पहिली ब्राइट. आता काय? फर्स्ट ब्राइट. फर्स्ट ब्राइट कुठे? बस एवढे एक कळलं, बाकी सगळं तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल. आता बेटा नीट लक्ष द्या. पहिला ब्राइट येतोय, सेंट्रल ब्राइट पेक्षा पहिला ब्राइट खूप कमी इंटेन्सिटी वाला असणार आहे, 16 पट कमी इज द रेशो. ठीक आहे बेटा, लक्ष द्या. होणार काय आता इथे? फर्स्ट ब्राइट फ्रिंज म्हणतो. फर्स्ट ब्राइट फ्रिंज आफ्टर कंसात काय लिहितोय मी? सेंट्रल ब्राइटच्या नंतरची पहिली. ही पहिली नाहीये, सेंट्रल ब्राइटच्या नंतरची पहिली. सर डायग्राम को ठीक से निकाला जाए. फर्स्ट डार्क, फर्स्ट ब्राइट, सेकंड डार्क, राइट राइट. चलो सोबत लक्ष दे, हा पॉइंट बी. पहिली ब्राइट कुठे आली बघ ना, इथपासून डार्क, ही पहिली ब्राइट. ठीक आहे, इथे काही करायला नको. आता तुम्हाला फील आला पाथ रेफरन्स काय घेणार बघ, लक्ष दे. लॅम्बडा घेतला होता, लॅम्बडा बाय 2 कॅन्सल आउट झाले होते. तर मला काय करावं लागेल? लॅम्बडा बाय 2 आणि अजून एक लॅम्बडा बाय 2 घ्यावं लागेल. प्लीज अंडरस्टँड. लॅम्बडा घेतला होता, लॅम्बडा बाय 2 डिश कॅम अर्ध्यांना खाऊन टाकलं. आता मला काय करावं लागेल? लॅम्बडा बाय 2 3 लॅम्बडा बाय 2 घ्यावं लागेल, जेणेकरून लॅम्बडा बाय 2 कॅन्सल, लॅम्बडा बाय 2 उरेल. सो बेटा पाथ डिफरन्स काय लिहायचं? 3 लॅम्बडा बाय 2. सो बाय 3 लॅम्बडा बाय 2 कुठून आला? लॅम्बडा बाय 2 लॉजिक लक्षात घे. लॅम्बडा बाय 2 खाऊन टाकेल आणि लॅम्बडा बाय 2 उरेल. पुन्हा एकदा प्रूफ देतो, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. सो बच्चा पाथ रेफरन्स काय? BQ मायनस AQ. BQ मायनस AQ is 3 lambda upon 2. Who is BQ minus AQ? प्यारे बच्चों, it is A sin theta. Right? A sin theta is 3 lambda upon 2. चलो बेटा प्रूफ काय करू आता आपण? लॅम्बडा बाय 2 मी काय करतो? 3 तुकडे करतो. सर y3 3 लॅम्बडा बाय 2 ना, त्याशिवाय मजा येणार नाही. इथं थोडी रिव्हर्स प्रोसेस आहे बेटा. 1 सर 100 नाही, आता 99 घेतो. 33 असे घ्यावं लागतील ना बाबा, 100 घेऊन तर चालेल. सो 1 तेव्हा इथं कुठेतरी काय करू? 33, इथं 66. अरे कळालं का नाही? आहे की नाही? 1 33 असं 99, 33 चे 3 सेट. बेटा मला सांग, लॅम्बडा बाय 2 एव्हरीबडी ऍग्री विथ मी? लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 चला प्रूफ किया जाए. सो पहले बच्चों 1 to 66 यांची स्टोरी पाहू आपण. फिर से एक नन्ना सा मुन्ना सा प्यारा सा टेबल. ओके, so बच्चा here I have delta x. 1 आणि 99 is 3 lambda by 2. पहिला आणि 99 त्या दोघांच्या मध्ये 3 लॅम्बडा बाय 2 घेणं प्रचंड गरजेचं होतं, म्हणून तुम्ही याला डार्क करून इसको बुक केलं आहे. चला याच्यामध्ये काय खेळ मला बघ. 1 आता बघ ना, 33 चा एक सेट आणि उरलेले 33 चा एक सेट. सो 33 मधला पहिला 1 बरं का, आणि 34 ते 66 ना, पहिले 33 दुसरे 33, तर दुसरे 33 34 पासून सुरू होत आहे. 34 यांच्यातला पहिला कोण आहे बच्चा? 34. सो 1 आणि 34. बेटा मला सांग,
क्या हुआ तेरा वादा. बेटा लॅम्बडा बाय टू लिहिण्यापेक्षा मी असलो का लॅम्बडा म्हणजे तुला बाकीचं काहीच नाही राहू, फक्त पहिल्यासारखं कळेल. आहे की नाही? लॅम्बडा अधिक लॅम्बडा बाय टू मॅट्रिक्स 3 लॅम्बडा बाय टू. पण मग सारखा फील येण्याकरता मी इथं लॅम्बडा लिहिलं, जेणेकरून हा लॅम्बडा बाय टू हा लॅम्बडा बाय टू मिळून बनला लॅम्बडा. सो बच्चा 1 इकडचा 34 किती झाले लॅम्बडा बाय टू. बर 1 ते 33 मधला दुसरा इज 2 आणि पुढचा सेट 33 ते 66 मधला दुसरा, 34 ते 66 मधला दुसरा, 34 ते 66 मधला दुसरा, पहिला 34 दुसरा 35, यांच्यातला दुसरा 35. बच्चा इट इज लॅम्बडा बाय 2. असं करत टुचुक कुठपर्यंत 1 ते 33 मधला शेवट 33 आणि 34 ते 66 मधला शेवटचा 66. बघा लॅम्बडा बाय 2. सो प्यारे बच्चों मला सांगा हे काय डिस्ट्रक्टिव्ह आहे ना, यांना बरबाद केलं. सो ते लॅम्बडा बाल उडालं. अरे याचा डिस्ट्रक्टिव्ह ह्या वेव्हच्या क्रेस्ट वरती ह्या वेव्हचा ट्रफ आहे किंवा ह्या वेव्हच्या ट्रफ वरती यांचा क्रेस्ट आहे. बरबाद केलं एकमेकांना यांनी. खाली काय उरला फक्त हा लॅम्बडा बाय 2. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो 67 टू 99, 67 टू 99 मध्ये बेटा व्हॉट विल हॅपन? यांना कॅन्सल करायलाच कोणी नाहीये, यांना कॅन्सल करायला कोणी नाहीये. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो हे लिहित नाही मी. ओके यांना कॅन्सल करायला कोणीच नाहीये. सो धिस पार्ट ओके ओके धिस मी असं म्हणू का 1/3 पार्ट, धिस 1/3 पार्ट produces brightness. बेटा बस हा फील होता. हा जो 1/3 पार्ट आहे बघणार आहोत 1 2 3 तीन तुकड्यांपैकी तो शेवटचा तुकडा, त्याला कॅन्सल करायला कोणीच नाहीये. दिस 1/3 पार्ट produces brightness was the proof. So बच्चा you people know that from here sin theta will be 3 lambda upon 2a. आणि 2-3 प्रॅक्टिस कर एकदम पाठ होऊन जाईल. सो बच्चा थीटा इज व्हेरी स्मॉल, यू नो थीटाला सब स्टाईल आहे. किती विषय चालला फर्स्ट ब्राइट, पहिला ब्राइट आहे ना हा पहिला ब्राइट. सो थीटा फॉर द फर्स्ट ब्राइट हैज कम एट 3 लैम्बडा बाय 2, 3 लैम्बडा बाय 2a. सो प्यारे बच्चों हा काय झाला, ही काय झाली, दिस इज दी एंगुलर पोजीशन. अरे सोनो बच्चा एंगुलर फर्स्ट ब्राइट. बरं मग सर व्हाट अबाउट लिनियर? फक्त d ने मल्टिप्लाय कर रहा हूं. y for the first bright is 3 lambda d upon 2a. Beta are you understanding? This was the linear position. सगळ्यांना कळणार tan theta काय असणार आहे, कायम वर्टिकल हाईट y upon d आणि तो y upon d भागिले d गुणिले करायचा, नुसतं गुणिले d बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके प्रत्येक वेळेस त्याचा राडा करायची गरज नाहीये. स्क्रीनशॉट घ्या. डन. आणि आता तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याला सेकंड ब्राइट फ्रिंज साठी किती घ्यायला पाहिजे हे मला पटापट एकदा रिप्लाय करा. तो बेटा दुसरा ब्राइट पाहिजे मला. जेव्हा पहिला ब्राइट पाहिजे होता तेव्हा 3 लॅम्बडा बाय 2 कसा लॅम्बडा बाय 2 ने लॅम्बडा बाय 2 उडवलं 1 लॅम्बडा बाय 2 उरला. आता 4 लॅम्बडा बाय 2 6 असंच चालेल. बघ ना आता मला 4 लॅम्बडा बाय 2 एकमेकाला उडवतील आणि 1 लॅम्बडा बाय 2 उरेल म्हणून 5 लॅम्बडा बाय 2 घ्यावं लागेल. आय रिपीट लॅम्बडा बाय 2 ने लॅम्बडा बाय 2 उडवलं. ही सिस्टम 2 वेळा घ्यावं लागेल ना, असे 4 लॅम्बडा बाय 2 झाले आणि अजून 1 लॅम्बडा बाय 2. आर गेटिंग? सो जो दुसरा ब्राइट फ्रिंज आहे सो त्यासाठी जो पाथ डिफरन्स आहे बेटा ए साइन थीटा. हा काय गेला सो वन्स अगेन सगळं पहिल्यासारखं पाहिजे. पाथ डिफरन्स 5 लॅम्बडा बाय 2. कोण आहे पाथ डिफरन्स बेटा? bq minus aq is 5 lambda by 2 which is a sin theta is 5 lambda by 2. So बच्चा sin theta is 5 lambda by 2a. Getting? कधी sin theta पण विचारतो म्हणून I'm making डब्बा. Theta is very small so theta कितव्यासाठी सेकंड ब्राइट साठी काय बच्चा 5 लॅम्बडा अपॉन 2a 5 लॅम्बडा अपॉन 2a. ठीक आहे. अरे बोलो एंगुलर ठीक आहे.
सर काय अँग्युलर पोझिशन ऑफ सेकंड ब्राइट. बर सर लिनियर y फॉर सेकंड ब्राइट काय d ने मल्टिप्लाय कर 5 लॅम्बडा d अपॉन 2a. थीटाला लय महत्व आहे वेगळा सांगितलं मी, कारण हे काय d ने मल्टिप्लाय केलं की येऊन जातं, याच्यावर काही कोण जास्त विचारत नाही. सो दिस इज द लिनियर पोझिशन. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण काय करू आता nth वाली काढू. डन. सर nth वाल्यासाठी काय फॉर्म्युला आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. आता लक्ष दे, डोक्यात त्रास दे बरं. इथे काय झालं 3 लॅम्बडा बाय 2 5 लॅम्बडा ब्राइट म्हणले तुला आठवलं पाहिजे 3 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 एक उरला. सेकंड ब्राइट 5 लॅम्बडा बाय 2 सेकंड ब्राइट. अच्छा याच्या पुढे येतो 5 लॅम्बडा बाय 2 नंतर 7 लॅम्बडा बाय 2 9 लॅम्बडा बाय 2 11 लॅम्बडा बाय 2 13 लॅम्बडा बाय 2 ऑड मल्टिपल्स ऑफ लॅम्बडा बाय 2 यायला पाहिजे. राइट. सो अच्छा nth ब्राइट फ्रिंज कुठे येईल तर बेटा ती मला सांग. फर्स्ट कधी आली 3 लॅम्बडा बाय 2. सेकंड कधी आली 5 लॅम्बडा बाय 2. टुचुक थीटा फॉर nth ब्राइट 3 5 7 9 ऑड. परंतु इथे प्लस होऊन घ्यावं लागेल रे बेटा. प्लीज 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 लक्ष दे. 2n + 1 लॅम्बडा बाय 2. Very sorry. 3 lambda by a. I'm very sorry, beta. It was lambda by a. Are you understanding? 3 lambda by a. Angular है ना? 3 lambda by a. 5 lambda by a. तुचुक कर. 2n + 1 lambda by a. Getting? So this was the general formula for the nth bright. Where? तुमचा n कुठून सुरू आहे? याला 0 टाकायचं चालेल का? नाही सर. यांना 1च टाकावं लागेल. हाच तर फरक आहे रे तुमच्या इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन मध्ये. बेटा हियर n स्टार्टिंग फ्रॉम 1 बघ ना 1 टाक. 2 + 1 3 लॅम्बडा बाय 2 टाक बेदून विचार नाही 5 लॅम्बडा बाय a. सो n स्टार्ट्स फ्रॉम 1 2 3 4 टुचुक. गेटिंग? बर हे काय झालं अँग्युलर. सो लिनियर y फॉर nth ब्राइट. ओके काय लिहिणार बेटा 2n + 1 काहीच नाही लॅम्बडा फक्त d अपॉन. चला इथपर्यंत कोणाला काही अडचण? क्लिअर आहे बेटा? डन. चलो सो nth ब्राइट साठी सुद्धा आपलं हे सगळं झालंय. आता विषय फ्रिंज विड्थचा आहे. आता विषय कशाचा बेटा फ्रिंज विड्थचा. सो ही डायग्राम जी इरिलेव्हंट होत होती आता मस्त पैकी रिलेव्हंट डायग्राम पुढे काय करू रिलेव्हंट डायग्राम करू बेटा. ओके सो फ्रिंज विड्थ आता समजा ही आपली स्क्रीन आहे. ओके स्क्रीन आहे बेटा आणि इथून थीटा ओके ही आपली स्क्रीन आहे. तुम्हाला माहिती आहे इथे हा एवढा सेंटर आहे बघा. फर्स्ट डार्क हा फर्स्ट डार्क त्याच्यानंतर इथे फर्स्ट ब्राइट इथे सेकंड डार्क हे बघ फर्स्ट सेकंड डार्क थर्ड ब्राइट. ओके थर्ड ब्राइट. गेटिंग? सो बेटा हा जो थीटा आहे तेवढाच खाली पण हा थीटा आहे. पहिला डार्क आला होता 8वा लॅम्बडा अपॉन ए. कुठे आला होता बच्चा लॅम्बडा अपॉन ए. झालं. दुसरा डार्क कुठे आला होता 2 लॅम्बडा अपॉन ए. अरे सर नो गेटिंग? कारण की ते इव्हन ते 1 2 3 4 च्या टर्म्स मध्ये ना 1 लॅम्बडा अपॉन ए 2 लॅम्बडा अपॉन ए पुढचा गेला 3 लॅम्बडा अपॉन ए. गेटिंग? हा पण इथे कसे आहेत हे ब्राइट वाले 3 लॅम्बडा अपॉन ए 5 लॅम्बडा अपॉन ए. गेटिंग? सो बच्चा 3 लॅम्बडा अपॉन ए. बरं आता काय केलं मी हा सेकंड ब्राइट ना बेटा. येस येस फर्स्ट ब्राइट आणि हा सेकंड ब्राइट. गेटिंग? ठीक आहे. फर्स्ट 3 लॅम्बडा अपॉन ए सेकंड 5 लॅम्बडा अपॉन ए. तुला कळण्यासाठी मुद्दाम ठेवलं मी. बरं सेम स्टोरी खाली सुद्धा इथून खाली तोच विषय. हे बघ लॅम्बडा अपॉन ए दुसरा डार्क
2 लॅम्बडा अपॉन ए. तिसरा पुन्हा आला असता 3 लॅम्बडा अपॉन ए, विशेष नाही. चला फर्स्ट ब्राईट किती लक्षात ठेवा, 3 5 3 लॅम्बडा अपॉन ए, 5 लॅम्बडा अपॉन ए. कॅन्सल वाली स्टोरी लक्षात ठेवायची. डन. आता बेटा यातनं मला काय भेटणार आहे, अँग्युलर फ्रिंज विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमम. लक्ष दे बरं का, अँग्युलर फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. कधी कधी सीईटी मध्ये विचारतात, न्यूमेरिकल्स मध्ये इम्पॉर्टंट, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. ठीक है. तो जो सेंट्रल मॅक्सिमम आहे बच्चा, हा जो सेंट्रल मॅक्सिमम आहे हे बघ एवढा आहे की नाही, दिस इज दी सेंट्रल मॅक्सिमम, राईट. हे तुम्हाला माहिती आहे, सेंट्रल मॅक्सिमम किंवा मॅक्सिमम. ठीक आहे ना. सो बच्चा हा जो सेंट्रल मॅक्सिमम किंवा मॅक्सिमा आहे, तर ह्याच्या दोन्ही विड्थ मी आता करतो. मोस्ट फेमस इज अँग्युलर वाली, राइट. सो बच्चा अँग्युलर फ्रिंज विड्थ, अँग्युलर फ्रिंज विड्थ कोणाची बेटा, सेंट्रल वरची. काय होईल अँग्युलर फ्रिंज विड्थ, बघ ना, थीटा प्लस थीटा 2 थीटा. आर यू अंडरस्टँडिंग. सो डब्ल्यू म्हणजे फ्रिंज विड्थ, अँग्युलर असल्यामुळे थीटा ऑफ सेंट्रल राईट. हे बघ मुद्दाम हे ज्यादा मी काय केलं, विड्थ डब्ल्यू, अँग्युलर असल्यामुळे सफिक्स थीटा आणि सेंट्रल राईट. सो बच्चा इट इज ऍक्च्युअली 2 थीटा and this 2 theta is, बघ ना, थीटा इज लॅम्बडा अपॉन ए. अरे बेटा थीटा इज लॅम्बडा अपॉन ए, so it will be 2 lambda upon a. Is everyone clear up to this? Angular वाली 2 lambda upon a. जसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा, 2 theta 2 lambda upon a. Clear आहे. ही झाली angular fringe width. बच्चा if somebody ask you linear fringe width, linear fringe width, ओके. बेटा जो लिनियर आहे त्याला आपण y लिहायचो, म्हणून मी इथे y मेन्शन करतोय, y ऑफ सेंट्रल राईट. बस हे बघा, w इज द विड्थ, अँग्युलर असल्यामुळे थीटा, इथं y सेंट्रल राईट. हे बघ हे नाही तुझ्या पद्धतीने जसं ठेवायचं तसं, मी असं म्हणतो y, कारण आपण y च्या टर्म्स मध्ये घेतलं होतं ते, आणि मल्टिप्लाय बाय d. सो बच्चा 2 लॅम्बडा d अपॉन ए. मोस्ट पॉप्युलर इज दिस वन. इथं काही नुसती d ने मल्टिप्लाय करून येते. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, हा झाला कोणाचा विषय बेटा, सेंट्रल मॅक्सिममचा. अँग्युलर पण झाली आणि लिनियर पण झाली. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, सर व्हाट अबाउट अदर फ्रिंजेस. अदर बेटा अँग्युलर विड्थ तुला माहिती लिनियर ज्यादा व्हॅल्यू नाही, अँग्युलर बिटवीन बेटा लक्ष दे, फर्स्ट ब्राइट आणि सेकंड ब्राइट इज सेम एज फर्स्ट डार्क सेकंड डार्क. व्हेरी इंपॉर्टंट नोट वाला पॉइंट. काय डिफरन्स बिटवीन angular position, first point होता है, difference between angular position of first dark and second dark. काय बोलले बेटा, थीटा सेकंड डार्क माइनस थीटा फर्स्ट डार्क, काय होईल, सेकंड डार्क किती 2 लॅम्बडा अपॉन ए आणि हा लॅम्बडा अपॉन ए. सो 2 लॅम्बडा अपॉन ए मधून 1 लॅम्बडा अपॉन ए गेला, उत्तर काय लॅम्बडा अपॉन ए. सिमिलरली डिफरन्स बिटवीन angular position of first bright and second bright. So बच्चा theta of second bright minus theta of first bright, 5 लैम्बडा अपॉन ए वजा 3 लैम्बडा अपॉन ए. So बच्चा it is 5 लैम्बडा अपॉन ए वजा 3 लैम्बडा अपॉन ए. 5 अजून 3 गेला, खाली बेस सेम आहे, 2 लैम्बडा अपॉन ए है क्या. इट इज 2 लैम्बडा अपॉन ए, बेस इज सेम, 5 अजून 3 गेला, 2 लैम्बडा. गेटिंग. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. सो बच्चा नेक्स्ट टॉपिक इज ग्राफ ऑफ इंटेंसिटी वर्सेस थीटा.
ठीक है ना. तर बेटा हा जो ग्राफ आहे थीटा अगेन्स्ट इंटेन्सिटी, दिस फॉर्म्युला इज नॉट देयर इन युअर सिलेबस. ओके, बट I have given for your information only. So बच्चा आपल्याला माहिती आहे पहिला डार्क येतो लॅम्बडा बाय, दुसरा 2 लॅम्बडा बाय, 3 लॅम्बडा बाय दिस वे, आणि जो राइट आहे 3 लॅम्बडा बाय ए, 5 लॅम्बडा बाय ए. ओके, सो इन दिस वे this graph works. Okay, intensity. So what are you observing? Intensity of center bright is very maximum. After that दुसरा जो सेंटरच्या नंतर जो पहिला ब्राइट आला त्याची अजून कमी आहे, त्याच्यापेक्षा अजून कमी आहे. 16 पट ती कमी होत चालते. गेटिंग, टेक द स्क्रीनशॉट. Which are the last but not the least difference in between interference and diffraction? So bacha, interference मध्ये it is produced due to two coherent sources, two slits. Two coherent sources म्हणजे काय बेटा, तुझे दोन slits. ओके, इथे काय produced due to single slit, एका स्लिट मधनं. ओके, इथे बघ दोन वेव्ह फ्रॉम दोन स्लिट इंटरफिअर, दोन स्लिट मधनं दोन वेव्ह यायच्या इंटरफिअर व्हायच्या आणि पॅटर्न द्यायच्या. इथे काय इन्फायनाइटली मेनी वेव्ह फ्रॉम सिंगल स्लिट, एका स्लिट मधनं, ते बघायचं आपण सगळा फील पाहिला, दे गिव्ह डिफ्रॅक्शन पॅटर्न. ओके, नेक्स्ट विड्थ इज लॅम्बडा डी अपॉन डी विच इज सेम प्रत्येक फ्रिंज साठी. इथं तसं नाही, मॅक्सिमम आहे सेंटर वाल्याची 2 लॅम्बडा अपॉन. ओके, आणि 2 लॅम्बडा डी अपॉन लिनियर. थोडं चेंज करा, WCB लिहा, W थीटा CB. अरे असं लक्षात ठेव ना, विड्थ इज W, अँग्युलर असेल तर थीटा नाहीतर CB. ओके, चलो त्याला काय फक्त लिनियर मल्टिप्लाय करायचं. इंटेन्सिटी तर सगळ्यांची सेम आहे, आणि इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल इज मॅक्सिमम, आणि बाकीची मग हळूहळू काय होत जाते ती डिक्रीज होत चालते. सो टुडे वी विल स्टॉप हियर.